नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे आमच्या हॉरर पान या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे बेकॉक या कथेचा अंतिम भाग. तर चला मग आपल्या कथेला सुरुवात करूया. श्रुती आणि आकाश धावतच केबिनच्या बाहेर आले. विवेक पोर्चमध्येच उभा होता आणि बाकी टुरिस्ट पण किंकाळी ऐकून आपापल्या केबिनच्या बाहेर आले होते. आकाश बाकी टुरिस्टपैकी कोणाला किंकाळी कुठून आली आहे हे माहिती असेल ह्या विचारांनी पुढे गेला आणि तो काही बोलणार इतक्यातच डॅन आणि गार्ड वापस आलेले त्याला दिसले. डॅन येता येताच बेंचवर उसासा टाकत बसला आणि म्हणाला, "वी सर्च एव्हरीवेअर बट दे आर नॉट देअर." डॅनचं बोलणं ऐकून सगळेच लोक चिंतातूर झालेले दिसले. काही तर सरळ सामानाची बांधाबांध करायला आतही चालले गेले. आकाशने श्रुतीकडे पाहिले. ती पण आत गेली आणि त्याला बाहेर डॅनशी एक माणूस बोलताना दिसला. त्याचा पेहराव एखाद्या आदिवासी ट्राईबमधल्या व्यक्तीसारखा वाटत होता. तो माणूस रागारागाने डॅनला म्हणत होता की अशी किंकाळी नेहमीच डीप फॉरेस्टमध्ये ऐकू येते, पण इतक्या जवळून येत नाही. त्या पोरापोरींच्या धोळक्याने नक्कीच बेकॉकला जाग केलं आणि मग ते पिशाच्च त्यांच्या मागावर इथवर येऊन पोचलं. आता इथे कोणी सुरक्षित नाही. सगळ्यांना जायला सांगा, नाहीतर सगळे फुकट मरतील, असे बडबडत तो माणूस दूर निघून गेला. आकाश डॅनला ही काय भानगड आहे ते विचारायला त्याच्या जवळ गेला. तसं डॅन त्याला म्हणाला, "डोंट वरी, ही इज जस्ट नेटिव्ह फ्रॉम हिअर. दे फर्मली बिलीव्ह इन बेकॉक. दॅट्स वाय ही इज सेईंग ऑल दॅट." आकाश डॅनशी बोलत असतानाच श्रुती आत येऊन बेकॉकवर अजून काही माहिती मिळते का पाहू लागली. त्याच पेजवर खाली लिहिलं होतं, हाऊ टू किल बेकॉक. तिने स्क्रोल करून खाली वाचण्यास सुरुवात केली. त्यात काहीतरी उपाय होते, पण सामान्य माणसाला जमतील असा एकही वाटत नव्हता. सगळे तंत्रमंत्रवाले, सिद्धी प्राप्त झालेल्या लोकांना जमणारे. श्रुतीला थोडी निराशा झाली. तिला भीतीही वाटू लागली. जर बेकॉक खरंच अस्तित्वात असेल तर? असा प्रश्न तिच्या डोक्याला आला आणि तिला दरदरून घाम फुटला. तिने अजून पेज पाहायला सुरुवात केली आणि तिला एक आर्टिकल सापडलं. त्यात लिहिलं होतं की बेकॉक डिमॉनला त्याच्याच गुहेत नेऊन त्याच्याजवळ मनुष्यावस्थेत असताना असलेल्या वस्तू आणि त्याचे तिथे गाडलेले प्रेत यांना जर आगीत जाळून टाकले तर त्याचा नायनाट होतो. सहसा बेकॉक डिमॉन जिथे त्याचे प्रेत गाडलेले असते त्या जागेच्या आसपासच्या परिसराशी बांधलेला असतो आणि तिथेच त्याची केव गुहा बनलेली असते. हा उपाय थोडा सोयीस्कर होता, पण श्रुतीला कुठे त्या डिमॉनच्या मागावर जायचे होते. तिने लागलीच लॅपटॉप बंद केला आणि ती बॅग भरू लागली. तिने मनाशी पक्के केले की आकाश कितीही म्हणाला की भूत वगैरे काही नसतं तरी इथे थांबायचे नाही. उगाच विषाची परीक्षा कशाला. ती आकाशला बोलवायला बाहेर आली तसं तिला आकाश डॅनशी बोलताना दिसला. श्रुतीला पाहताच तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "आपल्याला इथून निघावे लागेल असे दिसते. इथले वातावरण काही ठीक दिसत नाही." आकाश असे बोलत असतानाच एक गाडी भरधाव त्यांच्या बाजूने निघून गेली. आकाशचं बोलणं ऐकून श्रुतीला हायसे वाटले, कारण खूपसे लोक आधीच केबिन सोडून निघून गेले होते आणि त्यांच्या समोरच आता शेवटचा घोळकाही कारमध्ये निघून गेला होता. श्रुती लागलीच आत गेली आणि सामानाची आवराआवर करू लागली. 15 मिनिटातच तिने बॅग आवरल्या आणि ती विवेकला घेऊन बाहेर आली. एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती. 7-8 लोक सोडले तर कोणीही दिसत नव्हते. त्या उरलेल्या लोकांमध्ये
श्रुती, विवेक, आकाश आणि डॅन सोडता ते 2 गार्ड आणि एक कपलही होतं. डॅन गाडी घेऊन कॅबिनसमोर आला तसं आकाशने गाडीमध्ये सामान भरायला सुरुवात केली आणि तितक्यातच त्या कपलमधील पोरगी जोरात ओरडली. ते दोघे लेकच्या पायथ्याशी बसले होते आणि भीतीदायक नजरेने वर पाहत होते. आकाश आणि श्रुतीही वर पाहू लागले. तसे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ओरडत उड्या मारत एक आकार त्यांना जाताना दिसला. तो काय प्रकार आहे हे समजायला श्रुतीला वेळ लागला नाही. समोरच झाडाच्या फांदीवर एक हाडांचा सापळा क्रूर हसताना पाहून आकाशने लागलीच डॅनला गाडी काढायला इशारा केला. श्रुती आणि विवेक गाडीत बसले आणि आकाश गाडीत पाय ठेवणं तेवढ्यातच हवेतून झरकन काहीतरी झाले आणि आकाशला खेचतच नेऊ लागले. तसे डॅनने आकाशला पकडले, पण आकाशला ओढणारे पिशाच्च अमानवी शक्तीने त्याला ओढत असल्यामुळे डॅनचा जोर कमी पडला आणि तो आकाशसोबत फरफटत जाऊ लागला. 2 सेकंद तसाच फरफटत जात डॅन एक झाडाच्या फांदीवर जाऊन आदळला आणि जमिनीवर कोसळला आणि ते पिशाच्च आकाशला झाडावर नेत घनदाट जंगलात जाऊ लागले. समोरच भीतीदायक दृश्य पाहून ते कपल आणि 2 गार्ड धावतच गाडीत जाऊन बसले आणि त्यांची गाडी भरधाव सुटली. श्रुतीला काही कळायच्या आतच तिला आकाशाची किंचाळी ऐकू आली आणि तिला तो हवेतच उंच उंच वर जाताना दिसला. त्याला पकडून नेणाऱ्या आकाराकडे पाहून ती भीतीने थिजली. ते खरंच बेकॉक पिशाच्च होतं आणि त्याचा चेहरा एखाद्या कवटीसारखा भासत होता. श्रुतीला 2 मिनिटं काहीच सुचेनासे झाले. पाहता पाहता तिच्या मदतीसाठी कोणीच उरले नव्हते आणि आकाश मृत्यूच्या दारात होता आणि तिला त्याला वाचवणे भाग होते. ती लागलीच कारचा दरवाजा उघडून बाहेर आली आणि तिने विवेकला कारच्या आत राहायला सांगितले. ती धावतच डॅनजवळ पोहोचली. डॅनच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो वेदनेने कळवत होता. तिने त्याला उठून बसायला मदत केली आणि ती त्याला कशीबशी कारपर्यंत घेऊन आली. त्याला चालता येत नव्हते, पण तो गाडी चालवू शकत होता कारण त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. श्रुतीने डॅनला विवेकला घेऊन तेथून जायला सांगितले. डॅन नाही म्हणत असतानाही तिने त्याची गन उचलली आणि बेकॉकच्या मागावर जाण्याचा निर्णय निश्चित केला. डॅनने गाडीच्या रेडिओवरूनच मदत मागवली आणि विवेकला सुखरूप ठेवायचे श्रुतीला वचन देऊन तो सिटीकडे अजून मदत येण्यासाठी निघाला. विवेक भरधाव सुटलेल्या गाडीच्या काचातून श्रुतीकडे पाहून सारखा रडत होता, पण श्रुतीकडे दुसरा काही उपाय नव्हता. ती आकाशला वाचवण्यासाठी विवेकला मृत्यूच्या दारात नेऊ शकत नव्हती आणि आकाशला त्या पिशाच्चाच्या तावडीतून एकटंही सोडू शकत नव्हती. तिलाही विवेकला पाहून रडू कोसळले. ती त्याला पुन्हा पाहू शकणार होती की नाही हेही तिला माहीत नव्हते. एव्हाना काळोख पडत आला होता. डॅनची गाडी दिसेनाशी झाल्यावर ती झटकन केबिनच्या आत आली व तिने लायटर शोधायला सुरुवात केली. तिला एका बॉक्समध्ये सिगारेटसोबत लायटर सापडले. ते खिशात ठेवून ती त्या कच्च्या सडकेवरून आत जंगलात जायला निघाली. तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. ती खरंच त्या दुष्टशक्तीचा प्रतिकार करण्यालायक होती का? पण आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमापोटी ती आज एकटीच घनदाट जंगलात जायला तयार झाली होती. हे प्रेम, ही इच्छाशक्तीच तिची ताकद बनणार नव्हती का? विचारातच तिला आपण रेस्ट्रिक्टेड एरियाजवळ पोचलो आहे याची जाणीव झाली. तिचे पाय जड होऊ लागले आणि ती भीतीने जोराजोरात श्वास घेऊ लागली. आजूबाजूचं वातावरण भयाण होतं. सगळीकडे झाडच झाडं आणि काळाकुट्ट अंधार. मध्येच तिला कुठून तरी कोल्हेकुई ऐकू येई, तर मधातच पानांची खसखस. ती विचार न करता पुढे पुढे चालू लागली.
आणि तिला परत जीवघेणी किंचाळी ऐकू आली. ती जागीच थबकली आणि एका मिनिटाकरता तिला आपला श्वास थांबतो की काय असे वाटले. तिने पावलांचा जोर वाढवला, कारण तिला आकाशजवळ लवकर पोचणे भाग होते, नाहीतर त्याचा मृत्यू निश्चित होता. मुळात तो जिवंत आहे की नाही हे तरी तिला कुठे माहीत होते. ती पुढे पुढे जाऊ लागली तशा तिला येणाऱ्या किंकाळ्या जवळ वाटू लागल्या. तिचा वेग अजूनच वाढला आणि समोर आलेलं दृश्य पाहून ती थबकली. समोर दूरदूरपर्यंत काळाकुट्ट अंधार होता आणि आकाशात अर्धवट चंद्र वेडावाकडा भासत होता. टॉर्चच्या प्रकाशात आपण बेकॉकच्या गुहेजवळ येऊन पोचलो याची तिला जाणीव झाली. समोर झाडावर प्रत्येक फांदीला कवट्या लटकत होत्या आणि हाडांचा जमिनीवर जणू पाऊसच पडला होता. बाजूलाच एका छोट्या तळ्याजवळ गुहेचं तोंड दिसत होतं. ते जमिनीत आत खोल खोल जात होतं. श्रुतीने सगळी हिंमत एकवटवली आणि ती पुढे जाऊ लागली. थोडा पुढे जाताच तळ्याच्या पाण्यात तिच्या पायाला काहीतरी अडखळाला आणि ती मागे झाली. तिची नजर खाली जाताच ती भीतीने 2 पावलं मागे सरकली. पाण्यात एका 20-22 वर्षाच्या पोराचं प्रेत तरंगत होतं. श्रुती तळ्याला वळसा घालून गुहेत दिशेने निघाली. सोबत आणलेली गन तिने अजून जवळ धरली आणि लायटर हातात ठेवून ती आत जाऊ लागली. तशा झाडावरच्या लटकणाऱ्या कवट्या तिला वळून वळून पाहू लागल्या आणि तिचा भीतीने थरकाप उडाला. तेवढ्यातच एक किंकाळी गुंजली आणि तिला नवी उमेद मिळाली. ती किंकाळी आकाशची होती. तिचा आकाश जिवंत होता, वेदनेत होता पण जिवंत होता आणि तिला आता कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं होतं. ती धावतच आत आली आणि तिला जाळ्या जळमट्यात आकाश जमिनीवर निश्चित पडलेला दिसला. त्याला चांगलेच मरण्यात आले होते. त्याच्या जखमांतून रक्त ओघळत होते. ती आकाशला पाहतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवू लागली, पण आकाश बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याला खांद्याचा आधार देऊन बाहेर नेण्यात तिला खूप वेळ लागला असता. तेवढ्यात बेकॉक अलर्ट होण्याची शक्यता होती आणि तिला ते नको होतं. श्रुती आकाशला उठवण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिला तिच्या बाजूने काहीतरी गेल्याचा भास झाला. तिने लागलीच बंदूक हातात घेतली आणि आवाजाच्या दिशेने फायर केली, पण काहीच झाले नाही. उलटे ते पिशाच्च हळूच खदखदून हसले आणि श्रुती अजूनच घाबरली. श्रुती टॉर्चचा प्रकाश सगळीकडे टाकून पाहू लागली, पण तिला 2 लाल भडक डोळ्यांव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. ती काही हालचाल करणार इतक्यातच मागून तिला अणकुचीदार दंड हवेत फिरल्याचा आवाज आला आणि ती खाली वाकली. निशाणा चुकल्यामुळे ते ध्यान रागाने गुरगुरले आणि अजूनच चवताळले. श्रुती आजूबाजूला कुठे त्या डिमॉनची कब्र दिसते का पाहू लागली आणि तिला गुहेच्या मध्यभागी एक उंच वटा दिसला. त्यावर खूप सारी माती आणि काही मळकट कपडे ठेवले होते. तिथेच त्याला पुरलेले असावे असा विचार करून श्रुती धावतच त्या जागेवर पोचली आणि तिच्या मागून एक भेसूर किंचाळी मारत बेकॉक बाहेर आले. तिने झरकन टॉर्च त्याच्याकडे फिरवला आणि ते किंचाळत मागे अंधारात सरकले. त्याचा अवतार अतिशय भयावह होता. कवटी फुटलेली, दात बाहेर आलेले, लाल भडक डोळे, सगळीकडे पारदर्शक मांस चिपकून लोंबत असलेले अगदी मनाचा थरकाप उडवणारे दृश्य. त्याला इतका प्रखर प्रकाश सहन होत नसावा, म्हणूनच ते नेहमी झाडाच्या सावलीत किंवा अंधाराच्या वेळेसच बाहेर येते. हे लक्षात येऊन श्रुतीने लागलीच त्याचे कपडे घेऊन त्यावर लायटरने आग पेटवली आणि ते जोराजोरात विझवले. आग वाढावी म्हणून ती आजूबाजूचा पालापाचोळा, हाडं सगळंच आगीत टाकू लागली. तसे ते
आणखीनच चवताळू लागले. श्रुतीला पकडायसाठी ते धडपडू लागले, पण आगीच्या प्रखर प्रकाशात त्याला समोर येता येत नव्हते. आणि आकाशकडे श्रुतीने टॉर्चचा झोत करून ठेवला असल्यामुळे त्यालाही इजा पोचवता येत नव्हती. त्यामुळे ते जोरजोरात किंचाळू लागले आणि श्रुतीने त्याची कबर खोदायला सुरुवात केली. तसे त्याने श्रुतीला हातातला अणकुचीदार दंड फेकून मारला आणि श्रुती वेदनेने विव्हळली. तिच्या पायातून रक्त येऊ लागले आणि तो बेकॉकचा ओंगळवाणा आकार खसखसत हसला. श्रुती कसेबसे एका पायावर उभी राहून खोदलेल्या जागेतून आतले हाडं बाहेर काढू लागली आणि तेवढ्यातच तिला अजून 2 हात मातीतून हाड बाहेर आगीत फेकताना दिसले. तिने वर पाहिले. आकाश तिला मदत करत होता. तो श्रुतीवर आला होता आणि तिला मदत करायला तिच्याजवळ येऊन पोचला होता. आकाशकडे पाहत असतानाच एकाच पायावर उभी असल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती अंधारात येऊन पडली. आकाश जोरात ओरडला, "श्रुती!" तशी श्रुती त्याला म्हणाली, "आकाश, सगळी हाडं काढून आगीत जाळून टाक. त्यानेच त्या दुष्ट शक्तीचा नायनाट होईल. थांबू नको. घाई कर आकाश." ती हे बोलत असतानाच तिची मान कोणीतरी हातात पकडली आणि तिला वर खेचलं. तिची त्या भेसूर चेहऱ्याशी समोरासमोर झाली तसं तिच्या तोंडचं पाणी पळालं. आवासलेला जबडा आणि त्यातून येणारी भयंकर किंकाळी यांनी तिला भोवळ आल्यासारखी झाली आणि आपण मरतो की काय अशा विचारात ती असतानाच तिला मानेवरची पकड ढिली झाल्याची जाणीव झाली आणि पाहता पाहता तिची मान त्या पिशाच्याच्या हातून सुटली आणि ते पिशाच्च जागीच जळायला लागलं. त्याच्या भेसूर किंचाळ्यांनी सगळा परिसर दणाणून निघाला आणि काही क्षणातच ते राख होऊन हवेत विरून गेलं. ती 5 मिनिटे तशीच बसून राहिली. मग हळूच उठून ती आकाशजवळ पोचली. तो शेवटचं हाड आगीत टाकल्यावर पुन्हा बेशुद्ध झाला होता. त्याचा खूप रक्त गेलं होतं, त्यामुळे त्याला चक्कर येत होत्या. ती त्याचं डोकं मांडीवर घेऊन बसली आणि तिला दुरूनच डॅनचा आवाज आला. तो त्यांना हाका मारीत होता तशी ती शरीरातली सगळी ताकद एकवटून जोरात ओरडली आणि 10 मिनिटातच तिला आणि आकाशला सुखरूप केव्हमधून काढण्यात आलं. डॅनने आपला प्रॉमिस निभावला होता आणि तो मदत घेऊन आला होता. थोड्या वेळातच श्रुती आणि आकाश हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि विवेकला तिथेच सुखरूप पाहून श्रुतीचा जीव भांड्यात पडला.